नमस्कार. माझे नाव अशोक रामचंद्र तावरे. मी बॅच नंबर 30चा विद्यार्थी आहे. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झाले असून मी व्यवसायाने आर्किटेक्ट, कन्सल्टिंग इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन असा माझा व्यवसाय आहे. मला वास्तुशास्त्र शिकण्याची खूप आवड होती, कारण वास्तुशास्त्र विषय माझ्या व्यवसायाशी निगडीत आणि माझ्या शिक्षणाशी सुद्धा निगडीत असलेला विषय आहे. मग वास्तुशास्त्र शिकायचं तर कोणाकडे शिकायचं हा माझा पुढचा प्रश्न होता. म्हणून मी शोधत होतो की वास्तुशास्त्र कोणाकडून शिकावं. असे शोधत असताना एकदा मला फेसबुकला उमेश कुलकर्णी गुरुजींचा व्हिडिओ दिसला आणि मी ठरवलं की ह्यांच्याकडे वास्तुशास्त्र शिकावं. मग गुरुजींनी 5 दिवसाचा मोफत वास्तुवर्ग घेतला. त्यावेळेस मी तो जॉईन केला आणि गुरुजींचं शिकवण्याची पद्धत, सांगण्याची हातोटी मला खूप आवडली आणि मी नंतर पेड वर्गाला जॉईन झालो. पेड वर्ग केला त्यावेळेस मला वास्तुशास्त्राबद्दल बरीच माहिती मिळाली. वास्तुशास्त्र म्हणजे काय तर पंचमहाभूतांचं संतुलीकरण. वास्तू म्हणजे काय? 4 भिंतींनी बंदिस्त असलेली जागा आणि त्यामध्ये असलेलं भवन. मग वास्तुशास्त्र कुणी शिकावं? त्याला काय वयाची अट वगैरे, शिक्षणाची अट तर असं काही नाही. वयाची अट, शिक्षणाची अट नाही. कुणी शिकावं, मात्र शिकताना तळमळीने शिकणारा, पूर्णपणे इंटरेस्ट घेऊन शिकणाराच माणूस वास्तुशास्त्र शिकू शकतो आणि त्यात बदल घडू शकतो. वास्तुशास्त्र शिकण्यापूर्वी माणसाने प्रथम आपण माणूस आहोत हे शिकलं पाहिजे. माणसाने माणसासारखं माणसाबरोबर वागलं पाहिजे, तरच वास्तुशास्त्र शिकल्याचा फायदा होतो. आता वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय तर ही पंचमहाभूताचं शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये जल, अग्नी, पृथ्वी आणि वायू, तसेच ब्रह्ममध्ये आकाश इत्यादीचा अभ्यास असतो. संतुलन कसं ठेवावं हे ह्यात सांगितलं जातं. ह्याला हे शास्त्र आहे. जर हे पंचमहाभूत संतुलित राहिली नाही तर तुम्हाला अनेक विकार घडू शकतात. जसे आग्नेयाला अग्नितत्व नसेल तर तुमच्यामध्ये पित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच वायुव्याला वायू नसेल तर वात, पित्त, कफ, हाडांचा त्रास होऊ शकतो. तसेच ईशान्येला देवघर नसेल समजा, किंवा ईशान्य दिशा बिघडली असेल तरीही त्रास होतो. नैऋत्येला पृथ्वी आहे, जडत्व नसेल, हलके असेल, तिकडे काही बदल झाला असेल तर त्याचाही त्रास होतो. इत्यादी माहिती वास्तुशास्त्रात मिळते. आणि ही माहिती लोकांच्या हितासाठी आहे. लोकांनी जर ह्याचं व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित त्याच्या पद्धतीने रचना केली आपल्या वास्तूची, तर नक्कीच त्यांना धनधान्य, आरोग्य, पुत्रपौत्र, संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे वास्तुशास्त्र शिकताना माणसाने स्वतःचाही फायदा करून घ्यावा आणि इतरांचाही फायदा करून द्यावा. स्वतः ह्याच्यामधून 4 पैशाचं अर्निंग करता येतं, तसेच इतरांचाही फायदा करता येतो. म्हणून वास्तुशास्त्र हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. कमीत कमी आपण शिकल्यानंतर आपल्या वास्तूची व्यवस्थित मांडणी करू शकतो आणि रचना व्यवस्थित असल्यामुळं वास्तूमध्ये बरेच फायदे आपल्याला मिळू शकतात. वास्तुशास्त्र हे लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहे. हे शास्त्र त्यांच्या फायद्यासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी आहे, लोकांच्या फायद्यासाठी आहे. हे महान शास्त्राचे प्रवर्तक म्हणजे भृगु ऋषी, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, तसेच
अत्री ऋषी, दत्तगुरूंचे वडील ब्रह्मकुमार, कार्तिकी, सनतकुमार, नंदिशी इत्यादी ऋषी होऊन गेले. गर्ग ऋषी, ज्यांनी भगवान श्रीकृष्णाचे द्वापारयुगातील बारसे केले, इत्यादी ऋषींनी हे शास्त्र लिहिलेलं आहे. त्यामुळे बराचसा शास्त्राचा फायदा लोकांना होतो. जसे आग्नेयाला अग्नी तत्व असते, किचन ओटा हा आग्नेयाला असावा, तिथे त्यामुळे एनर्जी तयार होते, इत्यादी माहिती ह्या वास्तुशास्त्रात परिपूर्ण मिळते. तरी सर्वांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा आणि इतरांनाही त्याचा फायदा करून द्यावा. वास्तुशास्त्र हे म्हणजे ज्योतिषशास्त्र हे भाग्य देखने का शास्त्र आहे. वास्तुशास्त्र हे भाग्य बदलणे का शास्त्र आहे, हे लोकांनी लक्षात ठेवावं. ज्योतिषशास्त्रात जर काही तुम्हाला त्रुटी आढळल्या तर ते वास्तुशास्त्राच्या ह्याने आपण बदलू शकतो. वास्तुशास्त्रातले काही दोष निर्माण झालेले असतील तर ते बदलू शकतो. इत्यादी माहिती या वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला मिळते आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तरी सर्वांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा आणि त्यानुसार आपल्या घराची रचना करावी, एवढेच माझे सांगणे आहे. धन्यवाद.